शिवसेनेनं शुक्रवारी कुडाळ इथं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुभारंभ केला। जिल्हा परिषदेच्या 2 तर पंचायत समितीच्या 7 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले। अर्ज दाखल करण्यापूर्वी कुडाळ इथं झालेल्या मेळाव्याला शिवसैनिकांनी लक्षणीय गर्दी केली होती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वतीनं कुडाळ इथं शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले। त्यापूर्वी महालक्ष्मी हॉल इथं शिवसेनेचा मेळावा झाला। यावेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, संजय पडते, जान्हवी सावंत, राजन नाईक, अमरसेन सावंत, नागेंद्र परब, युवासेना अध्यक्ष मंदार शिरसाट आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। कुडाळ तालुका भाजपा महिला तालुकाध्यक्ष सौ मधुरा गोवेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला। या मेळाव्याला असलेली उपस्थिती शिवसेनेच्या विजयाची नांदी आहे असं उमेदवार आणि महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत यांनी सांगितलं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय तसेच हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब या सगळ्यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आमदार आणि पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय वैभवजी नाईक साहेब व सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व उमेदवार आणि शिवसैनिकांना, आज खरं तर एक ऐतिहासिक दिन आहे। खऱ्या अर्थाने शिवसेनेचा भगवा हा जिल्हा परिषदेवर फडकणार याची ही नांदी आहे जी तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहात। सांगायला गेलं तर आज जवळजवळ 10 वर्ष जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे। जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या ऐवजी राजकारण करत आपल्याच मतदारसंघामध्ये तो जास्तीत जास्त निधी वळवला जाऊन भ्रष्टाचाराच्या अनेक रेकॉर्ड ब्रेक ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या सगळ्या मोडून काढण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर आपण भगवा फडकवायचा आहे आणि तो भगवा आपण निश्चित फडकवू आणि बाळासाहेबांचं स्वप्न आपण निश्चित साकार करू। आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहे। मी तुम्हाला साधे प्रश्न विचारते की ज्या काही योजना चाललेल्या आहेत त्यांची जी खरेदी आहे त्यातला भ्रष्टाचार आहे हा नेमका कोणत्या स्तरापर्यंत गेलेला आहे? तिथे जे कर्मचारी आहेत 10 वर्ष एका जागेवर आहेत त्यांच्या बदल्या होत नाहीये। 1 लाखाच्या वरचं उत्पन्नाच्या सर्व वस्तू या आरसी मधून घ्यायच्या, त्याच्या निविदा काढायच्या, त्याच्या निविदा काढल्या जात नाहीये। बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचा भ्रष्टाचार चालू आहे आणि हा सगळा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर शिवसेनेची सत्ता यायला हवी। आज जेव्हा आमचे पालकमंत्री डीपीडीसी वर अध्यक्ष आहेत, आम्ही कुठेही त्याच्यामध्ये मतभेद केला नाही, सर्व जिल्ह्याला समान निधीचं वाटप केला। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना निर्विवाद बहुमत मिळवेल असा विश्वास नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले उमेदवार अमरसेन सावंत यांनी व्यक्त केला। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांना अभिवादन करून या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित या कुडाळ मालवणचे आमदार आमचे मित्र वैभवजी नाईक, त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख आमचे मित्र अभय शिरसाट, आमचे सहकारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते, या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, आमचे मित्र आणि जिल्हा परिषदेचे बाबाडाचे उमेदवार नागेंद्र परब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक माधव सर, आमचे मित्र अतुल बंगे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, सेना प्रमुख आमचे मित्र संजय भोगटे, उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे उमेदवार, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, या ठिकाणी येत्या 21 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये शिवसेना या जिल्ह्यामध्ये भरभक्कमपणे विजय संपादन करणार आहे। किंवा 100% विजय संपादन करण्याचं काम आपण सर्व शिवसैनिक करणार आहोत। गेली 1 महिना मला झालेला आहे पक्षामध्ये मी प्रवेश केलो, परंतु शिवसेना पक्षामध्ये जे कार्यकर्ते आहेत खरोखर धडाडीचे आणि आडाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। त्यांचं मी या मतदारसंघामध्ये फिरत असताना त्यांचं एवढंच मत आहे, आम्हाला उमेदवार कोण हे माहिती नाही, परंतु शिवसेना आणि धनुष्यबाण हेच आम्हाला माहिती आहे। यावरून त्यांची निष्ठा समजते आणि निष्ठावान शिवसैनिक या तालुक्यामधील 9 जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समितीचे 18 पंचायत समिती सदस्य आम्ही एक मताने सर्व निवडून आणणार आहोत आणि वैभव नाईक आमदार यांचा आम्ही हात बळकट करणार आहोत। त्याचप्रमाणे खासदार विनायक राऊत, त्याचप्रमाणे आदरणीय पालकमंत्री दीपकभाई केसरकर या सर्वांचे आम्ही हात बळकट करणार आहोत आणि येत्या जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये
गप्पा पडवणार आहेत. यानंतर महालक्ष्मी हॉल ते तहसीलदार कार्यालय अशी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत आणि नागेंद्र परब यांनी जिल्हा परिषदेसाठी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. 7 उमेदवारांनी पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केले. प्रसाद पाताडे, कोकण नाऊ, कुडाळ.